पत्रकार परिषद घेत आहेत काय? दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी जी नाशिक शहरामध्ये घटना घडली ती सामाजिक सद्भावना ह्याला छेद देणारी घटना होती। अचानक एका समुदायातील लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले। त्यांच्या हातामध्ये शस्त्र होती। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या, पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या गेल्या, सर कलम से काट देंगे अशा घोषणा दिल्या गेल्या। विषयाला सुरुवात एका सौदागर नावाच्या मुलाने दिलेल्या प्रतिक्रियेच्यामुळे ही उमटलेली रिॲक्शन होती। परंतु त्याच्या आधी एका समाजकंटकाने सीतामैयाच्या वरती अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन एक पोस्ट टाकलेली होती। त्या पोस्टला ही प्रतिक्रिया होती, मी मोहम्मद पैगंबरांचा आदर करते, त्यांना नमन करते, परंतु ज्या पद्धतीने एका धर्माचे ते देव आहे तसे सीतामैया हे दुसऱ्या धर्माच्या देवी आहेत आणि त्यामुळे सीतामैयाचा अवमान करणं हे हिंदू समाजाला दुखवण्याचं मोठं कारस्थान आहे। आज देखील इंस्टाग्रामवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या किंवा सीतामैयांवरती अतिशय संतापजनक अशा अनेक शेकडो हजारो पोस्ट आपल्याला मिळत आहेत। आणि त्या दिवशी रात्री अचानक पद्धतीने हजारो तरुण हे रस्त्यावरती उतरू शकत नाही। त्यामुळे हा पूर्वनियोजित कट होता का? ह्या पूर्वनियोजित कटाच्या मागे कोण आहे? ह्या लोकांना अशा पद्धतीने तरुणांना प्रोत्साहन कोण देत आहे? सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, तोडफोड करणं, सार्वजनिक ठिकाणी लोकांना मारहाण करणं आणि हिंदू धर्मामध्ये एक भीती निर्माण करण्याचं काम ह्या माध्यमातून केलं गेलेलं आहे। आजची पत्रकार परिषद अशासाठी घेण्यात आलेली आहे की 8 दिवस उलटून गेले, त्यापेक्षा अधिक, परंतु पोलिसांकडून एकाही व्यक्तीवरती म्हणजे त्या सौदागरवरती गुन्हा दाखल केला गेला, परंतु ज्यांनी कायदा हातामध्ये घेतला, हा देश संविधानावरती चालतो। काल आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केलेली आहे आणि जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला पाहिजे। परंतु तक्रार न देता कायदा हातामध्ये घेतला गेला, हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले गेले आणि त्या मुलाला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याचं सर तनसे जुदा कर देंगे अशा घोषणा देणं हे मला असं वाटतंय की दोन समाजामध्ये तेढ वाढवून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम आहे। आणि म्हणून पोलिसांनी तातडीने ह्या विषयाकडे आता लक्ष देऊन सीसीटीव्ही सिटीलिंकच्या बसवरती उपलब्ध आहेत, अनेक व्हिडिओज आज पोलिसांपर्यंत पोहोचलेले आहेत। तर त्या व्हिडिओची 8 दिवसामध्ये पोलिसांनी काय शहानिशा केली आहे, केली असेल तर त्यांच्यावरती आतापर्यंत गुन्हे का दाखल झाले नाही, त्यांना अटक का झाले नाही? हा देश संविधानावर चालतो, हा महाराष्ट्र कायद्यांवरती चालतो आणि म्हणून अशा लोकांना तातडीने अटक करायला पाहिजे आणि सामाजिक शांतता ही निर्माण करायला पाहिजे। आज ही पत्रकार परिषद म्हणूनच घेण्यात आलेली आहे की जर ह्या विषयावरती जर दुर्लक्ष केलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये समाजकंटकांचं जे मनोधैर्य जे आहे हे फोफावत जाईल, कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ही धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीची तमा न बाळगता मीरा भाईंदरप्रमाणे बेकायदेशीर जमाव जमा करणे, सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस करणे, संघटित कायदा याचे अंतर्गत
प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारावा व कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करून हिंदू समाजाला आश्वस्त करावे, ह्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती अतिशय उत्साहाने साजरी झाली. न भूतो न भविष्यती इतक्या सुंदर प्रमाणामध्ये माझे भीमसैनिक रस्त्यावरती उतरलेले होते आणि गल्ली बोळामध्ये सर्व ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला संविधान दिलं त्यांचा जयंती उत्सव पार पडत असताना काही ठिकाणी होर्डिंगवरती महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबरोबर टिपू सुलतानचा फोटो देखील टाकण्यात आलेला होता. टिपू सुलतानचं महाराष्ट्रामध्ये उदात्तीकरण होऊ शकत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या सामाजिक भावना भडकवण्याचं काम काही समाजकंटकाकडून सातत्याने होत आहे. आणि त्याच्यावरती जर आपण पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली नाही तर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यामध्ये येऊ शकते. पुढच्या कालावधीमध्ये दोन समाजामध्ये मोठ्या तेढ निर्माण होऊ शकतात आणि त्यामध्ये सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी हातामध्ये कायदा घेतलेला आहे त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. आज ही पत्रकार परिषद मुद्दामून मी 8 दिवसानंतर घेत आहे. मध्ये एक मोठा सण बकरी ईदचा येऊन गेला आणि त्यानंतर काल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. हे दोन्ही सण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे ही आमची भावना होती आणि त्यामुळे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काल उत्साहामध्ये आम्ही जयंती साजरी केल्यानंतर आज मी ह्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांच्या समोर सामोरी जात आहे. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या लोकांना, कायदा हातात घेणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासनाला कडक कारवाई ही करायलाच लागेल. तुम्ही एक समुदाय म्हणताय, एक विशिष्ट गट म्हणताय, नाव घेत नाहीये, कसला दबाव म्हणायचा? हिंदू आणि मुस्लिम ह्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ह्याच्यामध्ये झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे, आपण देखील सर्वजण त्या दिवशी मध्यरात्री रस्त्यावर होता. काय परिस्थिती होती? मध्यरात्री कोणी फार रस्त्यावर नव्हतं, पण जे सापडेल त्याला मारणं, हातामध्ये हत्यार घेऊन फिरणं, ही जी दहशत जी नाशिक शहरामध्ये बघायला मिळाली, ही दहशत आणि हे वागणं हे नाशिकच्या शांततेच्या दृष्टिकोनातून अजिबात बरोबर नाही. आणि त्यामुळे आज मी आपल्या सगळ्यांच्या सामोरी उघड पद्धतीने आलेली आहे. ह्या विषयावरती कोणीही प्रतिक्रिया आजपर्यंत दिली नाही आणि त्यामुळे आज मी आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. तुम्हाला इतका वेळ का लागला ताई? मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की 8 दिवस आम्ही थांबलो होतो. 2 सण होते. पोलीस प्रशासनावरती शांतता प्रस्थापित करणं, दोन्ही सण जे आहे हे शांतता पद्धतीने साजरे होणं ही पोलीस प्रशासनावरती जबाबदारी असते. मला असं वाटतंय की आता हे दोन्ही सण पूर्ण झालेले आहे आणि त्याच्या माध्यमातून आज ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. त्याच दिवशी मी घटना घडली, त्या दिवशी रात्री मी पोलीस उपायुक्तांशी बोलले होते, रात्री 2 वाजता. त्याच्यानंतर सकाळी पोलीस आयुक्तांची घटना घडली, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी देखील बोलले होते. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही ह्या सर्वांना अटक करू, परंतु आम्ही 8 दिवस वाट पाहिली, अद्यापपर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये. आणि त्यामुळे आत्ता जर ह्यांना अटक झाली नाही तर ह्यांचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली या शहरामध्ये होऊ शकतात. गृहमंत्र्यांशी काय बोललात का तुम्ही? गृहमंत्र्यांशी देखील मी ह्या विषयावरती चर्चा करणार आहे. आज पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि नाशिकच्या पोलिसांचं, प्रशासनाचं काम आहे नाशिक शहरामध्ये शांतता निर्माण करणं आणि गृहमंत्री देखील अशा कुठल्याच पद्धतीच्या समाजकंटकांना हे महाराष्ट्र सरकार पाठीशी घालणार नाही. आपण आरोप गंभीर करताय, अगदी
पाकिस्तानच्या घोषणा दिल्या गेल्या, आठवडाभर वेळ उलटून गेलेला आहे. नाशिक पोलिसांचं हे निष्काळजीपणा आहे असं आपल्याला वाटतंय किंवा असा आरोप आपल्याला ते आपण करताय? निष्काळजीपणा म्हणण्यापेक्षा आता 2 सण होते, कदाचित ते थांबले असतील असं आपण गृहीत धरूया. आणि आता मात्र दोन्ही सण कारवाई करण्यासाठी सणाचा काय संबंध आहे? काय विषय आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक समाजातल्या हजारो तरुण रस्त्यावरती उलटले गेलेले होते. मग त्या तरुणांच्या पाठीशी कोण आहे? त्या तरुणांना अशा पद्धतीची कृत्य करायला कोण भाग पाडतंय? आणि त्याच समाजाचा ईद हा सण होता आणि त्यामुळे सामाजिक सलोखा राहावं ही आमची भूमिका होती. आणि पोलीस प्रशासनाकडे आज आम्ही त्या बाबतीमध्ये जाणार आहोत. त्यांना देखील आम्ही जबाब विचारणार आहोत की आपण अशा पद्धतीच्या घोषणा देणाऱ्या ह्या महाराष्ट्रामध्ये आपण का सहन केलं, त्यांना पाठीशी घालतोय का, हे प्रश्न आम्ही त्यांना निश्चितपणे. जसं मुस्लिम समाजाने या दिवशी संकेत सौदागरचं नाव दिलेलं होतं, त्याच्या पोस्टचे काही स्क्रीनशॉट जे आहेत ते पोलिसांना पुरावा म्हणून दिलेले होते. आणि आपण जसं सांगितलं की संकेत सौदागरने ज्यावेळेला पोस्ट केली त्याच्या अगोदर काही पोस्ट झाल्या होत्या, त्या होत्या सीता मातेच्या संदर्भातल्या. त्या पोस्टच्या काही पुरावे तुमच्याकडे आहे का, ते तुम्ही पोलिसांना दिले आहेत का किंवा देणार आहात का? संकेत सौदागरने पोस्ट टाकली, त्याच्यावरती गुन्हा देखील टाकला गेला. आणि ही जी पोस्ट सीता मातेची टाकली गेलेली आहे, माझ्या माहितीप्रमाणे हे पोलिसांना मिळालेली आहे. अजून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकते की अतिशय आक्षेपार्ह पोस्ट आणि पेजेस हे हिंदू समाजाच्या विरोधामध्ये आज अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि ते नाशिकमध्ये देखील बघायला मिळतात. आणि अनेक नाशिकचे हे तरुण आज त्या पोस्ट देखील टाकतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीची तेढ निर्माण करून आपल्याला चालणार नाहीये. म्हणून माझा परत प्रश्न आहे की ह्यांच्या पाठीशी कुठल्या शक्ती उभ्या आहेत? काही परकीय शक्ती देखील ह्यांच्या पाठीशी आहेत का? ते पाकिस्तानच्या घोषणा देत आहेत, ते पॅलेस्टाईनच्या घोषणा देत आहेत. आणि त्यामुळे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये शांत बसून आता चालणार नाहीये. आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने मी सातत्याने कुठलाही प्रश्न असेल त्याच्यावरती आवाज उठवत असते. आणि आज देखील आपल्या समोर आलेले आपण सारखं म्हणतो की ह्या लोकांच्या मागे काही शक्ती आहे किंवा काही लोक आहेत. ही लोक कोण आहे? जसं आपण सांगितलं की टिपू सुलतान यांचा फोटो जो आहे तो काही बॅनर होता, ते बॅनर नेमके कुठल्या पक्षांचे होते का, कुठल्या व्यक्तींचे होते का? मी पक्षाचं मला माहीत नाहीये, परंतु माझ्या हातामध्ये हे आता टिपू सुलतानच्या बॅनरचं हे आहे. आणि तो कुठल्या पक्षाचा आहे ती माहिती घेण्याचं काम आम्ही पण करू, पोलिसांनी देखील करावं. ही अशी पोस्ट आहे. पाटील नगर हिस्ट्री शूटर आहे हा. आणि गंभीर गुन्हे त्याच्यावरती. अल्ताफ सय्यद म्हणून त्याचं नाव आहे. परंतु आर्म्स ॲक्टच्या विरोधातले गुन्हे आहेत. परंतु टिपू सुलतान ह्याला दक्षिणेतला औरंगजेब म्हणायचे. त्याचं उदात्तीकरण महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही. अनेक शेकडो हिंदूंच्या कत्ली त्यांनी केलेल्या होत्या. हजारो हिंदूंची मंदिरं पाडली गेलेली होती. आणि लाखो हिंदूंचं बळजबरीने धर्मांतरण त्यावेळेस केलं गेलं होतं. हिंदूंनी जर त्यांचं धर्मांतरणात ऐकलं गेलं नाही तर त्यांना हत्तीच्या पायावर बांधून. पण मग ह्या बॅनरचं काय झालं? पोलिसांनी काढलं की काय झालं? मला माहित नाहीये. माझ्या हाती काल रात्री लागलं आणि मी सदरच्या विषयाच्या वरती त्याच्यामुळे मी आज वाचा फोडतीये. पण अशा पद्धतीची बॅनर लागणं म्हणजे हा देशामधला मुस्लिम समाजातला तरुण असेल त्याला कुठल्या दिशेने घेऊन जायला लागतंय? कुठलं षडयंत्र चालू आहे हे सगळं? तरुणांना अशा पद्धतीचं टिपू सुलतानचं उदात्तीकरण कोण करायला लावतंय? हा देश इतिहास विसरू शकत नाही. टिपू सुलतानचा इतिहास हा देश विसरला नाही. तो जरी एक राजा होता तरी देखील त्यांनी शेकडो, मी तुम्हाला सांगितलं वारंवार
की हिंदूंवरती अत्याचार केले, लाखो हिंदूंचं धर्मांतरण केलं गेलं, हजारो हिंदूंची मंदिरं 8 ते 9 हजाराच्या वर मंदिरं पाडली गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू महिलांवरती अत्याचार देखील केले गेले. मग त्याचं आता उदात्तीकरण करण्याचं काय कारण आहे? पोलीस कुठे कमी पडत आहे? पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे. गुप्तचर विभागाने देखील याच्यावरती काम करण्याची आता आवश्यकता आहे आणि गुप्तचर विभागाने ह्या विषयावरती काम करून अशा विषयाच्या विरोधामध्ये कुठल्या शक्ती आहेत, कोण ह्या तरुणांना भडकवत आहे, कोण ह्या तरुणांना टिपू सुलतानचे आदर्श ठेवायला लावते महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, हे आपण बघायला पाहिजे. आणि मुघलांच्या आधी टिपू सुलतान ह्या राजाने हिंदूंना कशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे हा आपला इतिहास सांगतोय. ही गोष्ट तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी सांगण्याची वेळ काय येते? पोलिसांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे ना. पोलीस सुमोटो कारवाई करावी आणि ते करत नसतील तर ते समाज माध्यम, आमचं जरी सरकार असेल तर समाज माध्यमांच्याही पुढे मी आज आणत आहे आणि समाज माध्यमांच्या पुढे घडलेली घटना ही देखील मी आणत आहे. कारण रात्री घडलेली घटना अनेक नाशिक शहरामधल्या लोकांना देखील ती अजून माहिती नाहीये. ते एका धर्माभ्यासकाच्या गाडी फोडली जाते. रणजित सावरकर सारखी व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यातून नाशिकमध्ये येते, त्यांच्याशी चर्चा करते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी त्यांची संवाद होता असं ते म्हणतात आणि त्यानंतर आपण पत्रकार परिषद घेतो. म्हणजे माझी सर्वांची चर्चा झालेली आहे. ज्यांची गाडी फोडली गेली त्यांच्याशीही चर्चा झालेली आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे. या सगळ्या विषयांवरती गेल्या 10 दिवसांपासून माझं स्वतःचं व्यक्तिशः लक्ष आहे. पोलिसांना काही आपण अल्टिमेटम देणार आहात कारवाईच्या संदर्भात? पोलिसांनी आता येणाऱ्या 48 तासामध्ये ह्या तरुणांना ज्यांनी कायदा हातामध्ये घेतला, CCTV फुटेज त्यांना देण्यात आलेले आहे, त्यांना व्हिडिओ देण्यात आलेले आहे, अशा सगळ्या तरुणांना ताब्यात घ्यायला पाहिजे येणाऱ्या विधानसभेमध्ये. नाहीतर हा विषय जो आहे मी अतिशय धारदार पद्धतीने मांडणार. 48 तासाचं आपण अल्टिमेटम देतो. 48 तासानंतर काय होईल ठरवू आपण. मला असं वाटतं की पोलीस प्रशासन ती वेळ मला येऊ देणार नाही. 8 दिवस गेले ना. मी तुम्हाला सांगितलं. दुसरा एक प्रश्न होता. आता सध्या राजकीय वातावरण आहे, वेगवेगळे मुद्दे चर्चेले जात आहे, हिंदू मुस्लिम सारखा मुद्दा चर्चेला जातोय. मात्र दुष्काळाची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्यावर कुणी बोलायला तयार होत नाहीये. हा मुद्दा का बनत नाही? दुष्काळासारखा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा मुद्दा असतो. आपण बघितलं आहे की आचारसंहिता लागलेली आहे. दुष्काळाचा मुद्दा हा कायम. मला असं वाटतं आज ह्या विषयाची माझी घेऊ नका, उद्या होऊन द्या. मी बोलते तुम्ही हाच मुद्दा लावा. आज हा मुद्दा लावा. नाही आपण बघितलं नाही ऑफ दि घ्या आत्ता, कारण हा मुद्दा दिला तर तुम्ही हा चालवा. सुरू मॅडम की हा सगळा मुद्दा आहे, आपण दुष्काळाच्या विषयावरती आज आचारसंहिता जरी असली तरी आपण बघितलं असेल की प्रशासनाच्या माध्यमातून टँकर वाढवण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या वाढवावी अशा पद्धतीचे प्रशासनाचे आदेश सर्व जिल्ह्यांमध्ये गेलेले आहे आणि टँकर वाढवायला देखील सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, मी जरी शहरी भागातली आमदार असेल तर आपण सर्वजण साक्षी आहे की तो पाण्याचा प्रश्न असेल, माझ्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा विषय असेल, ह्या सर्वच विषयांमध्ये मी अनेक वेळा मी आजपर्यंत वाचा फोडलेली आहे. आणि हा दुष्काळाचा मुद्दा जो आहे हा देखील मुद्दा हा माझा आहे, आमचा आहे. प्रशासन त्याच्यावरती काम करत आहे. त्यामुळे बोललो नाही तरी त्याच्यावरती लक्ष नाही आहे असा प्रकार नाही. पण ही घटना जी आहे आत्ताची जी ही घडती आहे ही मला असं वाटतंय की ही अतिशय गंभीर आहे. कारण जुन्या नाशिकमध्ये हिंदू आणि मुस्लिमांची घरं लागून लागून आहे आणि हे जर अशा पद्धतीने चालू राहिलं तर पुढच्या कालावधीमध्ये खूप वाईट ह्या नाशिकमध्ये घडू शकतं. नाशिक हे शांतताप्रिय गाव आहे आणि ते तसंच राहावं. कोणी जर कायदा हातात घेत असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात प्रश्न आहे. बस एवढाच विषय. बस थँक्यू.